पुत्र कौसा सैताने कसे चाले राज्य कसे राज्य कसे चाले राज्य कसे चाले मथुरेचा राजा उग्रसेन त्याचा पुत्र कंस स्वतःच्या बापाला बंदिस्त करून राज्य बळकावून घेतलं. माझी बहीण देवकी हिचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं. तिच्या लग्नाची वरात घेऊन जात असताना एक आकाशवाणी झाली, दुष्ट कंसा सावध राहा सावध राहा सावध राहा. देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ हे काळ हे काळ हे काल या कंसाचा काल म्हणे. देव करून लोक ज्या देवाची पूजा करतात तेच लोक या कंसाचं नाव ऐकतात तर तर कापू लागतात. अरे लक्षात नेहमी दुपारी भरणारा बाजार अजूनही गवळणीचा पत्ता नाही. कोण आहे रे तिकडे? आशीर्वाद असो. चालून मुस्ती असायचा आणि सेनापती अक्रूरला माझ्यासमोर हजर करा. ठीक आहे महाराज, असंच जातो आणि आपलं सेनापती अक्रूरला हजर करतो.
धन्यवाद. पुन्हा एकदा रसिकांच्या मनपसंत आलेले बक्षीस रसिक चिन्मयी सिद्धेश टिळेकर, चिन्मयी सिद्धेश टिळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे राधाकृष्णासाठी. त्याचप्रमाणे सई मुजावर यांच्याकडून सुद्धा पुन्हा एकदा बक्षिसांचा वर्षाव, त्यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. मथुरा नगरीच्या प्रजापती कंसराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. विजयी बाबा. महाराज, आम्हाला एकाएकी बोलवण्याचे कारण सेनापती, मी आपल्यावर एक कामगिरी सोपवणार आहे. आणि ती कोणती महाराज? सेनापती, माझा भाचा कृष्ण याला सांगा की त्याच्या मामाने एक यज्ञ मांडला आहे आणि त्या यज्ञामध्ये प्रमुख अतिथी म्हणून तुला आमंत्रित केलं आहे. ठीक आहे महाराज, पण या जीविताला कोणती हानी होणार नाही याची वचन द्या. वचन? सेनापती, वचन हवं का तुम्हाला? या कंसावरती विश्वास नाही का सेनापती? ठीक आहे सेनापती, जर वचन हवे तर हे घ्या वचन. या कंसाने माझ्या परमात्म्याचा वध करायला कट रचला आहे, परंतु माझा परमात्मा याचे सारे नाव हलून पाडल्याशिवाय राहणार नाही. चला चला तर गोकुळामध्ये.